गई इंदिये सुकाळे जोगे वेदे कसाय नाणेय संजम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्जती पाना सन्नाय मग्गना ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजुआ सव्वे गहनादियेन भणिया कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आम्ही बघतो आहे आणि या चर्चे अंतर्गत आमचं प्रकरण आता प्रश्नोत्तराचं सुरू आहे. आम्ही काल बघितलं विसंयोजना आणि क्षपणा याच्यामध्ये फरक कोणता आहे किंवा मिथ्या दृष्टीला धर्मध्यान का होत नाही. पहिल्यांदा हा प्रश्न आम्ही बघितला. मिथ्या दृष्टीच्या जीवनात धर्माचीच सुरुवात नाहीये. खरा धर्मच त्याला कळलेला नाही आणि म्हणून त्याला धर्मध्यान होत नाही. खरा धर्म कळण्यासाठी पहिल्यांदा सम्यक दर्शनाची प्राप्ती व्हावी लागते. वस्तुतत्व काय आहे ते समजावं लागतं आणि मगच कुठे धर्म जीवनात अवतरित होऊ शकतो. धर्म व्यावहारिक स्तरावर अनेक विध प्रकारांनी कथन केलेलं आहे. वस्तुसहावो धम्मो किंवा वितराग धर्म किंवा दशलक्षण धर्म, रत्नत्रय धर्म, अहिंसा, संयम, तप म्हणजे धर्म. या धर्माच्या व्यावहारिक स्तरावर अनेक परिभाषा दिलेल्या आहे आणि व्यवहार नयनी धर्मध्यान त्याच्या जीवनात आम्ही म्हणू पण शकतो. परंतु निश्चयाने मात्र धर्मध्यानाची सुरुवात सम्यक दर्शनापासून होणार आहे. हे प्रकरण आम्ही बघितलं. नंतर क्षपणा आणि विसंयोजना याच्यामध्ये फरक. क्षपणेमध्ये परत ते कर्म ज्याचा क्षय झालेला आहे ते सत्तेमध्ये येऊ शकत नाही. विसंयोजनामध्ये फक्त हा शब्द विशिष्ट अनंतानुबंधी साठीच वापरला गेलाय. विसंयोजना वेगळं सगळं त्याचं आहे आणि म्हणून तो शब्द तिथे ठेवला गेला की विसंयोजना याचा अर्थ कर्म सत्तेतून तर नष्ट झालेला आहे परंतु परत सत्तेमध्ये ते येऊ शकतं म्हणून त्याला क्षय हे नाव न देता विसंयोजना हे नाव दिलेलं आहे. एक प्रश्न असा असणार आहे की देवगतीतील देव त्यांचं मरण झाल्यानंतर नियमाने ते काय होत नाही आणि काय बनू शकतात. देवगतीतील देव समजा कोणत्याही स्वर्गामधले देव आहे किंवा भवनत्रिक आहे तर ते काय बनत नाही. त्यांना नियमपूर्वक कुठे त्यांचा जन्म होतो. ते मेल्यानंतर नियमपूर्वक ते पृथ्वी, पाणी, वनस्पती बनतात. बनू शकतात, बनतात नाही, बनू शकतात. परिणामानुसार जर त्यांना तिर्यंच्या आयुचा बंध झाला तर ते एकेंद्रियामध्ये जाऊ शकतात परंतु विकलत्रय मात्र होत नाही. पृथ्वी, पाणी, वनस्पती, पंचेंद्रिय, तिर्यंच आणि मनुष्य होऊ शकतात पण विकलत्रयामध्ये त्यांचा जन्म होत नाही आणि नियमाने ते अग्निकायिक आणि वायुकायिक देव पण बनत नाही. हा नियम आहे देवगतीतल्या देवांसाठी की ते अग्निकायिक आणि वायुकायिक बनत नाही. ते पृथ्वीमध्ये एखादा हिरा आहे तर हिरामध्ये देवगतीतील देव त्या ठिकाणी जन्म घेऊन तो बनू शकतो. हिरा बनू शकतो, सुवर्ण बनू शकतो, चांदी बनू शकतो म्हणजे पृथ्वी कायिक होऊ शकतो. वनस्पती कायिकामध्ये देखील जे सुंदर फुलं आहे त्यांच्यामध्ये पण त्यांचा जन्म होऊ शकतो पण द्विनेंद्रियापासून चतुरेंद्रियापर्यंत त्यांचा जन्म होत नाही. पंचेंद्रिय बनू शकतात, मनुष्य बनू शकतात आणि अपवाद अग्निकायिक आणि वायुकायिक जातीचे देव पण ते बनत नाहीत.
64 नंबरचा अग्नी काही प्रश्न. काही वायू काही देव की हा, अग्नी काही काही वायू काही जीव बनत नाही म्हणजे. जीव. हा. देवांमध्ये तर देव मेल्यानंतर देव नाही होतच नाही आता ना. तुम्ही देव बनत नाही म्हटलं म्हणून देव गतीतील जीव असं नाही, म्हणून विचारलं. अग्नी काही देव, अग्नी काही बनत नाही, हा अग्नी काही असं जीव. तेच हा, मी फक्त क्लिअर केलं. देवगती. हा, हा. देवगतीचा जीव, अग्नी काही बनत नाही अग्नी काही काही वायू आणि काहीच वायू काही. बनत नाही आणि विचलत्रय होत हम्म, नाही. हम्म. हा, विकलत्रय होत नाही. आता पर्याप्ती आणि प्राणामध्ये अंतर तर काय मग हे आहे? समूर्छन होऊ शकतात का? समूर्छन नाही, होऊ शकतात का समूर्छन पण होत देवगतीची? नाही. समूर्छन नाही. पण नाही होत ते. अच्छा. समूर्छनातही त्यांचा जन्म नाही होत. नाही, पृथ्वी वगैरे होते म्हणजे समूर्छन होतात ते. हा समूर्छन जन्म होतो हो, पण मग हो. समूर्छन पंचेंद्रिय वगैरे नाही होणार असं विचारत होते मला. समूर्छन होऊ शकतील. पंचेंद्रियाबद्दल नाही वाचणं. होऊ शकेल, होऊ शकेल, पण खात्री नाही, एकदम खात्री नाही. पण पृथ्वी पाणी वनस्पती होतात म्हणजे समूर्छन जन्म त्यांना आहे. जन्माचं समूर्छन आहे समजा. हम्म, हम्म. पण समूर्छन पंचेंद्रिय होतात का, किंवा मनुष्यांमध्ये पण समूर्छन मनुष्य, दोन प्रश्न अजून पाहावं लागेल. हम्म. पर्याप्ती आणि प्राण याच्यामध्ये अंतर काय आहे? पर्याप्ती आणि प्राण. पर्याप्ती काय आहे? तर पर्याप्ती त्याला म्हटलं जातं जीवाची ती शक्ती विशेष आहे. पण शक्ती असताना सुद्धा ते संसार अवस्थेतच पर्याप्ती ही शक्ती कार्य करणार आहे. आणि जे जे काही त्यांना इंद्रिय प्राप्त झाले, इंद्रिय आहार वगैरे, याच्या शक्तीची पूर्णता करणं याचं नाव आहे पर्याप्ती. आणि प्राण त्याला म्हणायचं की ज्याच्यामुळे जीव जीवन धारण करतो, त्याला प्राण म्हणतात. म्हणजे ज्या गोष्टीमुळे जीव जीवत्वपणाला प्राप्त होतो त्याला प्राण असं म्हटलं जातं. आणि पर्याप्ती हे यामध्ये ती शक्ती जीवाची जी आहे ती कधी पण शक्ती पूर्णतेकडे लागते आणि त्याला पर्याप्ती म्हटल्या जाते. पहिलं अंतर हे. म्हणून इंद्रियादि में विद्यमान जीवन के कारणपणे की अपेक्षा न करके इंद्रियादि रूप शक्ती की पूर्णता को हा शब्द महत्वाचा आहे. पर्याप्तीमध्ये पूर्णता अभिप्रेत आहे आणि म्हणून इंद्रियादि रूप शक्ति की पूर्णता को पर्याप्ती कहते हैं. और जो जीवन के कारण है उन्हें प्राण कहते हैं. पर्याप्ती और प्राण में कारण और कार्य के भेद से भी भेद है. पर्याप्ती कारण आहे की कार्य आहे असा प्रश्न विचारला तर पर्याप्ती हे कारणही आहे आणि कार्य पण आहे, आणि प्राण पण कारणही आहे आणि कार्य पण आहे. दोन्ही एकमेकांवर डिपेंड आहे. ज्या वेळेला हा जीव शरीर धारण करणार आहे त्यावेळेला त्याला प्राण मिळालेले आहे. जसे प्राण असतील त्यानुसार पर्याप्ती कार्य करणार आहे आणि म्हणून पर्याप्ती हे कार्य आहे आणि प्राण हे कारण आहे. पण आता पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर पर्याप्ती ज्यानुसार आहे त्यानुसार प्राणांचं कार्य होणार आहे. म्हणून पर्याप्ती कारण पण म्हटलं जातं आणि प्राण कार्य म्हटलं जातं. म्हणून दोन्हीही अपेक्षेने लावायचं असेल तर दोन्हालाही आम्ही कारण आणि कार्य म्हणू शकतो. पर्याप्ती और प्राण में कारण और कार्य के भेद से भी भेद है. पर्याप्तिया कारण है और प्राण कार्य है. पर्याप्ती कारण आहे आणि प्राण कार्य आहे. पहिल्यांदा हे सांगितलं. तथा पर्याप्तियों में आयु का सद्भाव नहीं होने से, कारण आयु हे स्वतंत्र आहे. पर्याप्ती 6 सांगितलेले आहे त्याच्यात आयु गर्भित नाही. आयुची पूर्णता झाली असं म्हणता येत नाही. आयु कर्माचा उदय असतो. म्हणून पर्याप्ती में आयु का सद्भाव नहीं होने से मनोबल, वचन बल, श्वासोश्वास इन प्राणों के अपर्याप्त अवस्था में नहीं पाने जाने से भी पर्याप्ती और प्राणों में भेद समझना चाहिए. तसंच प्राणाचं उपादान काय आहे तर प्राणाचं उपादान कारण जीव आहे आणि पर्याप्तीचं उपादान कारण हे पुद्गल आहे. हाही त्याच्यामध्ये
दोन मध्ये फरक आहे. आणि यांनी तिसरा फरक सांगितला, इनमें हिमवान और विंध्याचल के समान भेद पाया जाता है. पर्याप्तीला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? हिमवान पर्वताप्रमाणे आणि प्राणांना विंध्याचल प्रमाणे म्हटलेला आहे. आहार, शरीर, इंद्रिय, श्वासोश्वास, भाषा और मन रूप शक्तियों की पूर्णता के कारण को पर्याप्ति कहते हैं और जिनके द्वारा जीवन संज्ञा को प्राप्त होता है उन्हें प्राण कहते हैं. आता परत या अनुषंगाने माझा प्रश्न राहणार आहे की श्वासोश्वास जो प्राण आहे, हा श्वासोश्वास प्राण कुठे कुठे जीवाला नाही. श्वासोश्वास प्राण कोणकोणत्या अपर्याप्तक अवस्थेत, अवस्थेत? अपर्याप्तक अवस्थेत. आणखी विग्रह गतीमध्ये, विग्रह गतीमध्ये. आणखी 13व्या गुणस्थानामध्ये जेव्हा हे 13व्या करणार आहे गुणस्थानात. तेव्हा समुद्घाताच्या वेळी, समुद्घात करणार आहे त्यावेळेला. आणि 14व्या पण महत्वाचं, गुणस्थानात नाहीये, 14व्या तिथे पण गुणस्थानातही नाही. तिथे पण श्वासोश्वास प्राण नाही. म्हणून श्वासोश्वास प्राण हा विग्रह गतीतील जीवांना नाही, म्हणजे तिथे श्वासोश्वास नाम कर्माचा उदय नाही. लब्ध पर्याप्तक जीवाला श्वासोश्वास प्राण सुरूच होत नाही. निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत श्वासोश्वास प्राण नाही, पण पुढे त्यांना श्वासोश्वास प्राण सुरू होणार आहे. आणि ज्या वेळेला केवली समुद्घात करतात त्यावेळेला समुद्घातामध्ये ज्या वेळेला कार्मांका योग आहे त्यावेळेला देखील त्यांना श्वासोश्वास प्राण नाही. काय बल आणि आयु हे 2 प्राण आहे. परत आल्यावर 4 प्राण होतील आणि परत निरोध करत असताना ते श्वासोश्वास प्राणाचा पण 13व्या गुणस्थानात निरोध होतो. आणि 14व्या गुणस्थानात देखील श्वासोश्वास प्राण असत नाही. आता परत प्रश्न की आयु प्राण ह्या जीवाला कधी असत नाही. आयु प्राण आयु सिद्ध राहणार नाही तोपर्यंत आहे. म्हणजे सिद्ध असेपर्यंत आयु प्राणाचा कधीही जीवाला विरह झालेला नाही. आयु प्राण जीवाजवळ सदा सदैव विद्यमान आहे. 14व्या गुणस्थानाच्या अंत समयापर्यंत विग्रह गतीत आहे, लब्ध पर्याप्तक अवस्थेत आहे, निवृत्त पर्याप्तक अवस्थेत आहे, संयोग अवस्थेत आहे. म्हणजे आयु प्राणाचा या जीवानी आज तागायत पर्यंत कधीही नाश केला नाही किंवा कधीही त्याचा अभाव झालेला नाही. 4 आयुपैकी कोणती ना कोणती एक आयु त्याच्या जवळ सदैव विद्यमान असतेच असते. पुढचा प्रश्न, सबसे कम प्राण भव्य के होते हैं या अभव्य के होते हैं? सगळ्यात कमी प्राण भव्य जीवाला एकच आयु प्राण 10व्या गुणस्थानामध्ये. सबसे कम प्राण भव्य जीवों के होते हैं, एक आयु प्राण 14वें गुणस्थान की अपेक्षा. प्राणों के कौन कौन से स्थान 2 गतियों में पाए जाते हैं? प्राणों के केवल 2 स्थान, कोणकोणते स्थान 2 गतीत मिळतात? 13व्या गुणस्थानामध्ये गतीत 13व्या गुणस्थानात. आणखी गतीत आणि विचारलाय. ज्यांना फक्त एकेंद्रिय जीवांना एकेंद्रिय जीवांना तिर्यंच्या गतीमध्ये 3 आणि 4 प्राणांचं जे 3 आणि 4 प्राणांचं जे स्थान आहे हे तिर्यंच्या गतीतील जीवांनाच राहणार आहे. ये 2 स्थान मनुष्य और तिर्यंच्या दोनों ही गतियों में पाए जाते हैं. प्राणों में केवल 2 स्थान 2 गतियों में पाए जाते हैं, 3 एवं 4 का. ये 2 स्थान मनुष्य एवं तिर्यंच्या दोनों गतियों में पाए जाते हैं. मनुष्यांमध्ये संयोग केवली अवस्थेमध्ये आणि तिर्यंच्यामध्ये एकेंद्रिय जीवाला 4 प्राण आणि द्विनेंद्रिय अपेक्षा
4 प्राण। कौन सी संज्ञा किस कषाय के उदय से होती है? कोणती संज्ञा कोणत्या कषायाच्या उदयात आहे? कषायाच्या उदयात घेतलं आहार संज्ञा, कषाय लावले म्हणून, तसा आहार संज्ञा ही कशात लोभ आहे? कषाय असाता वेदनीय कर्माच्या उदयात आहे, असाता वेदनीय कर्माच्या उदयात। पण इथे कषायांचं प्रकरण पाहायचं आहे, म्हणून लोभ कषायाच्या उदयात आणि मान पण घेतलेला आहे। मान आणि लोभ कषायाच्या उदयात आहार संज्ञा। मान कषाय कसा काय लावला? लोभ कषायाच्या उदयात तर ठीक आहे, मान तर काही असं लावायची आहार संज्ञेसाठी मान लावायची गरज तर नाही आहे, हाही प्रश्न अनुत्तरित आहे। भय संज्ञा, रोज भय संज्ञा ही क्रोधा. नो कषायाचा भय कषायाचा जो उदय आहे त्या उदयात आहे आणि द्वेष रूप होने से क्रोध आणि मान में गर्भित है। तर ठीक आहे, क्रोध आणि मानामध्ये, कारण हे मान द्वेषाचा प्रकार आहे आणि भीती उत्पन्न झाली ती द्वेषामुळे पण होऊ शकते आणि म्हणून क्रोध आणि मानामध्ये ती गर्भित केली। मैथुन संज्ञा, वेद 3 कर्म वेद जे सांगितले आहे वेद कषायाच्या उदीरणेमध्ये। आणि परिग्रह संज्ञा लोभ कषायाच्या उदीरणेमध्ये। कितने उपयोगों में 9 योग ही होते हैं? किती उपयोगात 9 योगच होतात? 9 योग लावायचे, उपयोगामध्ये लावायचे, म्हणजे ज्ञानोपयोग किंवा दर्शनोपयोग आम्हाला पाहायचे। ज्ञानोपयोगामध्ये जर आम्ही बघितलं तर 9 योग पाहायचे। 9 योग पाहत असताना 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 1 औदारिक काय योगाचा, एवढे 9 योग मनपर्यय ज्ञानात बसतात। अवधी ज्ञानामध्ये लावलं तर वैक्रियक काय योग पण बसणार आहे, त्यामुळे 10 होतील, त्यामुळे ते चालत नाही। मतिश्रुतामध्ये तर आपल्याला परत सगळे लावावे लागतील, मिश्र पण लावावे लागतात, म्हणून तिथे पण बसत नाही। आणि कारमान काय योगात लावायचं असेल तर परत आम्हाला 9 योग लागत नाही, कारमान काय योगामध्ये योग कमी होऊन जातात, त्यामुळे तिथे ते लागत नाही। म्हणून मनपर्यय ज्ञानोपयोगामध्ये 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 1 काय योग, औदारिक काय योग। कितने उपयोगों में केवल 14 लाख ज्ञानामध्ये हे औदारिक काय योग आणि मग आणखीन तिथे कोणता राहील? एक 4 मनाचे, 4 वचनाचे, दोन आणि कमी एक होतात ना, नाही, 2 वचनाचे 2 मनाचे कमी होतात ना। 2 मनाचे आणि 2 वचनाचे कमी होतील ना, हा 2 मनाचे, कारण आपल्याला 2 मनयोग लावतो आणि 2 वचन योग लावतो। 2 वचन आणि मग औदारिक मिश्र आणि कारमान 3 आणि 2 5 आणि 2 7 झाले, तिथे 7 झाले। नाही होत। कितने उपयोगों में 14 लाख जातियां होती है? किती उपयोगात? मनपर्यय ज्ञानात 14 लाख जाती म्हणजे मनुष्याच्या जाती घ्यायच्या आहे, हा मनुष्याच्या घ्यायच्या म्हणजे परत आपल्याला मनुष्याच्याच जाती पाहाव्या लागतील। मनपर्यय ज्ञानोपयोग, केवल ज्ञानोपयोग आणि केवल दर्शनोपयोग। आणि याच्यामध्ये आणखी लावायचे असेल अवधी ज्ञानामध्ये तर सर्वावधी आणि परमावधी पण, कारण हे 2 ज्ञान पण अवधी ज्ञानाचे मनुष्य जीवांना, सद्भव मोक्षगामी जीवालाच होतात, म्हणून त्याला घेतलं। घेऊ शकतो पण त्याच्या वेगळ्या जाती लावत नाही। अवधी ज्ञान म्हटलं तर देशावधी पण गर्भित आहे, म्हणून त्या ठिकाणी ह्या लावलेल्या नाही। सबसे ज्यादा ध्यान जिस योग में होते हैं उस योग वाले के
कम से कम कितने प्राण हो सकते है. सगळ्यात जास्त ध्यान कोणत्या योगात होते? औदारिक योगात. औदारिक काय औदारिक योगात. काय योगामध्ये होतात. आणि त्या हं. जीवाला सगळ्यात कमीत कमी प्राण किती असू शकतात? 2 केवळ 13व्या गुणस्थानात जेव्हा कायबल आणि हो. आयु असेल तेव्हा कायबल 2 आणि आयु आयु. 2. सबसे ज्यादा ध्यान औदारिक काय योग में ही होते हैं. उस औदारिक काय योग में कम से कम 2 प्राण हो सकते हैं, कायबल आणि आयु. ये 2 प्राण केवल ही भगवान की अपेक्षा कहे गए हैं. कितने ध्यानों में केवल मनुष्य संबंधी जातियां होती है? हम्म. किती ध्यानात? शुक्ल ध्यान 4 शुक्ल ध्यान शुक्ल आणि ध्यान. धर्म ध्यान. धर्म ध्यानामध्ये पण शेवटचं धर्म ध्यान. शेवटचं धर्मध्यान आणि धर्म 4 ध्यान. शुक्ल ध्यान. आता आश्रव के 12व्या कितने गुणस्थानवरती प्रत्यय? जीवाला आपण मानतो की फक्त शुक्ल ध्यान आहे. मग तिथे हे हो. धर्म ध्यान आहे का तिथे? निश्चय धर्म नाही, ध्यान? नाहीये. नाही. संस्थान धर्मध्यान विजय नाहीये. धर्मध्यान 10 पर्यंत नाही. तसेच धर्मध्यान 7व्या पर्यंतच मांडलेले आहे. 7 हम्म. मध्ये संस्थान विजय. हम्म. पण काही आचार्यांच्या मते 10 पर्यंत आहे धर्मध्यान. पण साधारणतः नेहमीचं नित्य कथन किंवा रूढ कथन असं आहे की हम्म. धर्मध्यान 7 पर्यंत आहे आणि 8व्याच्या उत्तरार्धापासून पृथक्त्व वितर्क हे शुक्ल ध्यान आहे. त्याच्यामुळे एकच ध्यान आहे तसं पाहिलं तर. पण इथे फक्त 5 ध्यान हे घेतले मनुष्य अपेक्षेने, म्हणून ते समान सामान्य गावलं. मग ते शुद्धोपयोगाची स्थिती आहे तेव्हा आपण मग धर्मध्यान आहे असं म्हणू का? नाही ना? शुद्धोपयोगामध्ये म्हणजे 7व्या गुणस्थानामध्ये शुद्धोपयोगामध्ये त्याच्या 7व्या वरच्या गुणस्थानात स्थितीमध्ये. असू शकतं. श्रेणी आरोहण करताना शुक्ल ध्यान आहे आणि 7व्या मध्ये शुद्धोपयोगात ते काही काळ असतील, कारण 6वं 7वं गुणस्थान आहे, शुद्धोपयोगात असू शकतात, तर त्यांना धर्मध्यान आहे. निर्विकल्प धर्मध्यान आहे. 6व्यात आले की परत विकल्पात्मक झालं. पुढचा प्रश्न. निर्विकल्प धर्मध्यान म्हणजे का कोणचं लावायचं मग? अभेद रूपाचं. आणि अभेद जेव्हा ते रूपाचं. भेदाच्या म्हणजे आता समजा सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य, एकता रूप अभेद आत्मतत्वाची अनुभूती ते घेत आहे आणि मनात विकल्प आला की सम्यक दर्शनाचे 8 अंग आहे बा, सम्यक ज्ञानाचे 8 विकल्प विध होऊ शकतात, अशा प्रकारचा, किंवा एखाद्या वेळेला व्रत आलं म्हणजे चारित्र्य आलं आणि त्याच्या अहिंसा महाव्रत आहे, सत्य महाव्रत आहे, अशा तऱ्हेचा भेद जेव्हा अंतरंगामध्ये सुरू झाला ते झालं विकल्पात्मक ध्यान. ध्यानाची स्थिती अंतरंगात कायम आहे, पण कायम असताना देखील बदल त्या ठिकाणी झालेला आहे, भेदामध्ये ते आलेले आहे. म्हणून भेद साधन म्हटलं जातं आणि अभेद साध्य म्हटलं जातं. आणि म्हणून त्यांनी समयसार मध्ये हेच उदाहरण दिलेले आहे की तुम्ही भेद रत्नत्रयाची किंवा अभेद रत्नत्रयाची कशाचीही प्राप्ती केली तरी साध्य आणि साधन अशा तऱ्हेचा भेद त्या ठिकाणी असणार आहे. आता कोणत्या याच्यावर आपला विकल्प राहू शकेल? भेदामध्ये समजा एखाद्या वेळेला आपण एखाद्या गाथेच्या अर्थामध्ये आहोत, अर्थ आपल्या मनामध्ये विचार, त्याचं चिंतन सुरू आहे, तरीही आमचं हे भेद साधन रूप झालं आणि त्या अनुभूतीमध्ये जी काही त्या गाथेमध्ये जो काही अर्थ आहे त्याच्यामध्ये आम्ही समग्रतेने तल्लीन झालो, हे निर्विकल्पकता झाली तिथे. अशा तऱ्हेने हे ध्यानाचं पाहायचं. पुढचा प्रश्न. आश्रव के कितने प्रत्यय संयमी एवं असंयमी दोनों के होते हैं? आश्रवाचे किती प्रत्यय संयमीला पण आहे आणि असंयमीला पण आहे? संयमी म्हणत असताना संयमी म्हणत असताना 6व्या गुणस्थानापासून
वरचे. आणि असंयमी म्हणत असताना चौथ्यापासून खालचे. हम्म. हम्म. 9 नौकशाय दोघांनाही राहतील. संज्वलन संज्वलन दोघांनाही राहणार. राहील. प्रत्याख्यानावरण पण राहील. हा. म्हणजे म्हणजे 17 17 प्रत्यय कषायांचे 4, 4 आणि 9 हे आणि 17 प्रत्यय 17. आश्रवाचे दोघांनाही असू शकतात. संयमीला पण आहे आणि असंयमीला असंयमी. पण आहे. आणि योगाचे योगामध्ये प्रत्यय 4 मनोयोग, हम्म. 4 वचनयोग, हम्म कारमांकायोग आणि औदारिक द्विक. औदारिक द्विकायोग म्हणजे 11. आणि म्हणून इतके प्रत्यय किती 28 प्रत्यय हे संयमीला पण आहे आणि असंयमीला पण आहे. 4 प्रत्याख्यानावरण कषाय संयमा संयम में होने के कारण ग्रहण की गई है. जे 4 प्रत्यय संयमा संयमाला कारण असल्यामुळे या ठिकाणी ग्रहण केलेलं आहे त्याचं. आश्रव के कितने प्रत्यय केवल आहारक अवस्था में ही पाए जाते हैं. आहारक अवस्थेमध्येच आश्रवाचे किती प्रत्यय असतील? 4 मनाचे, 4 4 मनाचे, वचनाचे 4 वचनाचे आणि औदारिक आणि द्विक, कारमान कायोग नाही कारमान राहणार. कायोग सोडून 6. वैक्रिय द्विक कारण आणि आहार. मिश्र झाला म्हणजे काय झालं? आहारक बनला तो, है ना. अनाहारक कधी आहे? एक कारमान कायोगामध्ये फक्त. मिश्र बनला म्हणजे तो आहारक झाला. म्हणजे कारमान कायोगाशिवाय 6 कायोग याच्यामध्ये जीव आहारक आहे. म्हणजे आहारकाचे प्रत्यय त्याला 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 6 काय योगाचे असे प्रत्यय आहारक अवस्थेत राहील. आश्रव के कितने प्रत्यय चारों गतियों में होते हैं? चारों गतीमध्ये असणारे प्रत्यय समान रूपाने काढायचे असेल तर मिथ्यात्व सगळ्या जीवांना आहे, अविरती सगळ्यांना आहे. कषायांमध्ये सगळ्यांना समान नाही. वेद त्यामुळे सोडले तर कोणता वेद जिथे बाकीचे असेल तिथे मग कमी होतील ना 2. वेद सोडला तर बाकीचे कसे राहू हा. शकतात? मग 3 वेद सोडले तर बाकीचे कशाय राहू शकतात? म्हणजे 3 वेदही काढून टाकले त्यांनी सरळ 25 मधनं. ती सगळ्या गतीमध्ये पाहायची म्हणून 3 वेदाशिवाय 22 कषाय आणि 9 योग. 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 1 कारमान कायोग एवढे प्रत्यय 4ही गतीतील जीवांना आहे. त्याच्यात वेद एक इन्क्लूड करावा लागत होता कारण वेदही आहे पण कोणता ठीक ना आहे. कोणता 4ही तरी गतीतील राहणारच. जीवांना कोणता तरी नाही. अवेद भागात वेद गेला ना पुढे. म्हणून त्यांनी काढला. अवेद भागात अवेद भाग झाला म्हणजे परत वेद गेला म्हणजे सगळ्यांना नाही राहिला. आश्रव के कितने प्रत्यय केवल पंचेंद्रिय जीवों के ही होते हैं? 2 अविरती, मिथ्यात्व, अविरती. नाही, मिथ्यात्व तर अविरती सर्वांना आहे. मधले 2. अविरती मधले 2 मनाची आणि मनाची आणि कर्मेंद्रियाची. वेदामध्ये 2 वाढतील स्त्री पुरुष वेद. आणि योगामध्ये 4 मनाचे आणि 3 वचनाचे आणि 4 काय योगाचे एवढे वाढतील. 11 योग वाढतील. बाकीच्या जीवांना योग कमी आहे. एक अनुभव वचन योग हाच त्या ठिकाणी म्हटल्या जातो. या ठिकाणी योगाचे प्रत्यय 4 मनाचे, 3 वचनाचे आणि वैक्रियक द्विक आणि आहारक द्विक एवढे या ठिकाणी पंचेंद्रिय जीवाला असू शकतात. पंचेंद्रिय जीवालाच हे प्रत्यय होतात असं म्हणा. पंचेंद्रिय जीवालाच हे प्रत्यय होऊ शकतात. कर्ण इंद्र संबंधी आणि मन संबंधी या अविरती पंचेंद्रिय जीवाला राहू शकतात. स्त्रीवेद पुरुषवेद हे राहू शकतं आणि 4 मनाचे, 3 वचनाचे आणि वैक्रियक द्विक आणि आहारक द्विक हे पंचेंद्रिय जीवांनाच हे प्रत्यय राहू शकतात. म्हणजे चतुरेंद्रिय पर्यंतच्या जीवांना हे 15 प्रत्यय कमी होतात.
हम्म. आश्रव के कितने प्रत्ययों में शुक्ल ध्यान नहीं होता है. आश्रवाच्या किती प्रत्ययांमध्ये शुक्ल ध्यान होत नाही. पाशमिथ्यात्व शुक्ल ध्यानाची सुरुवात अनंतानुवती आठव्यापासून 4 आहे. प्रत्याख्यानावरून 4 हा अवेद परत वेदामधले नाही राहणार. नाही, शुक्ल सहायोग. ध्यान राहू शकतं ना. 7-8 पासून आहे की नाही, हा, मग 90च्या हम्म. भागामध्ये वेद जातो. हम्म. म्हणून राहील हा शुक्ल 12 8व्यापासून बरं. 12 म्हणून कशात 12 नाही कषाय राहणार. काढायचे. हा. आणि योगाचे काढावं लागेल. मिथ्यात्व पण नाही राहणार. मिथ्यात्वाचे हो, नाही राहणार. मिथ्यात्व, पाशमिथ्यात्व 12 अविरती. अविरती पण 12 नाही. कशात आणि आणि 12 सहायोग. कषाय. 12 आणि कशा. वैक्रियक द्विक मध्ये शुक्ल ध्यान होऊ शकत नाही. आहारक द्विक मध्ये आहारक नाही. द्विकमध्ये नाही आहारक होत. द्विक कारण 6व्यात आहे. हा. आणि शुक्ल ध्यान औदार्य 7व्यात आहे. आणि कर्माण. आणि औदारिक मिश्र मध्ये आणि कारमाण कायोगामध्ये शुक्ल ध्यान होणार नाही. हम्म. आश्रव के प्रत्ययों में कषायों का विवेचन किस प्रकार करना चाहिए. आश्रवाच्या प्रत्ययांमध्ये कषायांचं विवेचन, जिथे 55 प्रत्यय सांगितले गेले वहां 25 कषायों का ग्रहण किया है. अर्थात अनंतानुबंधी क्रोध का वर्णन करते समय भी 25 कषायों का ग्रहण किया है. यहाँ आहारक द्विक नहीं है ना. 55 म्हणजे 2 आहारक द्विक काढले. नंतर 45 प्रत्यय कहे वहां विवक्षित कषाय में से जैसे क्रोध में लगाना है तो मात्र 4 प्रकार के क्रोध और 9 कषायों को ग्रहण करके मात्र 13 कषायों का ग्रहण किया गया है. आश्रवांच्या प्रत्ययामध्ये कुठे कुठे अशा प्रकारचा एकच भाग लावला, 10च कषाय लावलेले आहे. 13 कषाय 4 गर्भित करून असे पण लावलेले आहे. म्हणजे 3 तऱ्हेनी कषायांची विवेचना या पुस्तकामध्ये किंवा 24 स्थान चर्चा अंतर्गत आलेली आहे. कुठे कुठे 55 प्रत्यय सांगून आश्रवाच्या कषायांचे सगळे भेद घेतले. कुठे कुठे 45 कषाय सांगून अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन याचा 1 आणि 9 कषायाचे 9 असे 13 ग्रहण केले. आणि आता आपण मध्ये जे लावलेलं होतं अनंतानुबंधी क्रोध, त्याच्यामध्ये आपण 10च प्रत्यय पाहिले होते. एकच क्रोध गर्भित केला होता आणि 9 कषाय गर्भित केले होते. म्हणून जहां 40 प्रत्यय कहे गए वहां विवक्षित कषाय में मात्र अनंतानुबंधी क्रोध है तो उसका ही स्वकीय एक क्रोध और 9 कषायों को ग्रहण करके 10 कषायों को ही ग्रहण किया गया है. इथे आपण थांबू. उद्याला आपलं पुस्तक कंप्लीट होईल आणि परवापासून आपण चैत्य भक्तीचा भाग बघू. जर यावर कुणाला काही प्रश्न असेल तर उद्याच्या याच्यात आपण पाहू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र. झाली का माता?